वयची पानं फाडले ती इथं बोटाला लागून घेतले. हो का दिसतंय का तुम्हाला? हो का वळा बँडेज लावले आणि इकडं बघा शेट काय घेऊन बसले ती. हे कोण आहे मम्मी? युट्यूब फॅमिली म्हणून हे कोण आहे कमेंट मध्ये सांगा. हे कोण आहे सांगा आता कमेंट मध्ये. मला माहिती कोण आहे सांगा. मी नाही, आपण खरं सांगतो हे मी नाही. हे होय बघा आयफोन 70 आत्ताच निघलाय लॉन्च आहे बघा. इथं मी घेऊन बसलोय बघा. हातकडकी दिसला का? आणि हे 18 म्हणजे आहे. हे अंबानीचं म्हणजे अंबानी काका आहेत ना त्यांचं घर आहे मागचं, म्हणजे त्यांच्या घरातलं बॅकग्राऊंड आहे. अंबानी काकांचं घरातलं. आणि माझ्या पायात बघा 1 लाख रुपयाचा बूट आहे. 1-2 लाखाचे झाले. तो चांबड्याचं बूट आहे, वाघाच्या चांबड्याचा बूट आहे. सावाट कुठली आणि ती कपडे कपडे होय. शर्ट रे नाही. अरे 1000 रुपयाचे कपडे, ती बूट महाग ठेवायचे असते यार. अरे ती शर्ट आहे ना ले नाही 2 तू शाळेत मस्ती काय केली मला सांग. मला कळालंय. मॅडमचा फोन आला ना. मॅडमचा मला फोन आला होता. सांग लवकर. मस्ती केली. तू मॅडमांना नमस्कार कसा घालतो? हा बघ, माझा रोल नंबर आहे 24. ऐक तर मग 24. आणि मी आता म्हणजे प्रोजेक्ट वय माझे आपली सुट्टी होती ना, आपल्या गावाची यात्रा होती. ते सुट्टी तेव्हा जे प्रोजेक्ट दिलं ते मला माहितच नाही. त्यामुळे ते कुठला अरे पानं फाडायची नसत्यात, पानं फाडायची नसत्यात. कुणी सांगितलं? काय राव माझी स्टोरी मध्ये शिकवतोय. कंटिन्यू जा तिकडं. आता मग काय झालं तर 8 दिवस आम्ही अपसेट होतो ना ते यार तर ते मला माहित होतं काय प्रोजेक्ट दिलाय. मग त्यानंतर मग आज रोल नंबर 24 आहे. मग मॅडम प्रोजेक्ट जमा करायला लावली लागल्या म्हणजे. आणि मग मॅडमने माझा नंबर घेतला मॅडमने. आणि मग आमच्या मॅडम चांगल्या आहेत, मला सगळं समजून सांगतात. आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे मला. जर आमचे मॅडम व्हिडिओ बघत असतील तर सबस्क्राईब करा मॅडम. आणि आमचे डेली व्लॉग्स असतात मॅडम तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मग मॅडमने माझा 24 नंबर आहे ना माझा रोल नंबर तो घेतला. मग मी डायरेक्ट असं उभं राहिलो. मॅडम काहीच नाही बोलत मला का की मॅडमला माहिती मी किती हुशार आहे. तर मग मॅडम म्हणली 8 दिवस अपसेंट होता अर्ज नाही आणलास. मी म्हणलो मॅडम ते ठेवला बॅगेत आणि आज 4 तास होणार होते, त्यात जे मी अर्ज ठेवला ते पुस्तकच दिले. मग परत वळालो. मग मॅडम म्हणलं मॅडम आज 4 तास आहे. मॅडम म्हणली होय मग तू अर्ज नाही आणला का? मी म्हणतो नाही आणला मॅडम. मॅडम म्हणली जाऊ दे. मॅडम म्हणलं जाऊ दे. तर मग प्रोजेक्ट वही द्या म्हणले उद्या द्या म्हणलं उद्या. मग आता उद्या प्रोजेक्ट वही द्यायची. आणि पहिले सांगतो मी उद्या येणार आहे मॅडम. आता अर्ज देतो मी तुम्हाला. उद्या मी येणार नाही मॅडम. ती माझी हजेरी लावायची असली तर जसं लावायची नका लावा, अपसेंटी लावा. आणि उद्या मी तुमचा प्रोजेक्ट दिवसभर कम्प्लीट करणारे वाटलं तर व्हिडिओ पण उद्या तुम्हाला दाखवतो. मी उद्या तुमचा अख्खा प्रोजेक्ट कम्प्लीट केला आहे. तर मॅडम तर आमच्या मॅडम त्याला बघा अजून कापायचीच आहेत पानं. आता ब्लेड पान घेऊन त्यांनी कापले, बोट कापले. आता मग आधीच कैची घेऊन जर ती पानं व्यवस्थित कट केली असती तर मैत्रिणीनं बहिणीनं भावानं हे बघा कसं केलंय. अख्खी ना नोटबुक आहे ना ही केली वही बघा. काय ह्या पोरांना करायचं काय गरज बी नाही वही कट हे करायची. मला नुसतं उद्योग आले हो का. तुम्हाला वाटत असं का आत्ताच बँडेज लावले त्याच्या बोटानं. अशी पोरं उद्योग करते ती बसल्या बसल्या. एवढं मोठं कापून घेतले हो का. येडा आहे मी बघा तिकडं तर काय चाललंय करायचं. इमान माझं कागद ठेव तिथं. नुसती उच्चापती करतात, नुसती उच्चापती करते ती. मम्मी हा बघायचं का? आणि आपण तुम्हाला व्हिडिओ काढायचा होता. देवघर कसलं घेतलंय, देवघर कसं वाटतंय सांगा कमेंट करून. मस्त वाटतंय का? आता जरा लाइटिंग बिटिंग करायची. आता नाही. आणि मम्मी हा बघायचा का? तो बाया बघायचं हा. का? तो कसा आहे ब्लॅक. अरे तसल्या कलरची माकडा असतात तरी तसल्या कलरचं नवीनच जाते ते माकडा ते अमेरिकन माकड. तुला काय माहिती? अमेरिकेत पण माकड येतोय. मग तुला इंडियातच असली काळे दिसतात. विमान बनवून उडवायचं चाललंय आता.
काय ऑस्ट्रेलियामध्ये पण वयाची काढलेलं पानं पण आता ही वेस्टच गेली का नाही, काय गरज बी नाही ती. उडवायची का वरून काय टिंकोल्स बनवायचे गेले टिंकोल्स. त्याचं ना हे करायचं, लगदा तयार करायचा आणि साचा असतो, साचा म्हणजे भिजत घालायचं आणि ते बारीक होतं ना त्याचं. म्हणजे आता ती पानं तुम्ही अशी फेकून देणार ना, मग ती यूज करण्यासाठी सांगते. आणि बाऊल म्हणजे वाटी बिटी आहे ना ती त्याच्या थापायचं, म्हणजे नाही का हे करायचं माहिती. आणि ते सुकल्यावर लावायचं. काढायचं आणि त्याला कलर द्यायचं. म्हणजे ती एक प्रकारचं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनते त्याची. आता ती पानं वेस्ट जातील. मी तर म्हणतो ह्याचा बॉल बनवू. कानाखाली तुझ्या बॉल काढील बघ. काढू का बॉल ह्याचा बनवू? नको नको तसलं काय नको. पाण्याने ह्याला अख्खा बल्ला करायचा, दहापायचा, त्यात थोडं गम वाटायचं, अजून काय असेल घरातली वस्तू ते वाटायची. घरातली वस्तू तेल मीठ चटणी वत्यात. नाही चटणी भात होत राहतं, चिकटतं भात, भात असा चिकटवतो. बॉल इज रेडी. डोक्यात घाल. बघ मग मी बॉल पण म्हणू शकतो ह्याने. उद्योग वाढवी पोरं आहे ती बाई खरंच. म्हणून मुद्दाम व्हिडिओ काढला की बघा ही पोरं अशी खटपटी. तुम्हाला काय वाटतं? पोरं लय शांत आहे ती तशी, पण लय खटपटी येते. मर्द को कभी दर्द नहीं होता. तर अगं तर चला, व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय. ह्यांचं काय मम्मी कापल्यावर मस्त असं करत होता की लागलाय, लागला मला लागला. भैयाला आधी एक्सपिरियन्स आहे, म्हणजे भैयाला पण मग मला एक्सपिरियन्स आहे. मी म्हणलो का मर्दला कधी दर्द नाही होत. मला काय नव्हतं. माग पडशील, लागलं. चेअर घेऊन पडशील पटकन. चेअर उचलू नको. बघू बघू बाया कसं असं करतात. नको बाळा, माग टीव्हीला धडकशील. ग बस. मी नाही उचलणार भाऊ. उच्चापती मी कोरायचं. उचलणार तुला बघ. बस. बस अरे बस. ठेव खुर्ची खाली. बस तरी आता. नको नाही ती करू भैया. मेला बच्चू. मला बच्चू म्हणते बघ. अरे तुटल खुर्ची एक तुडली. तो का तिकडं पुढं ठेवली का खुर्ची? ती खुर्ची तुडली. नाहीये. ती खुर्ची नाहीये. नाही ती खुर्ची. खुर्ची असते. मग ती तुडली ती काय? ती कोणी तोडली ती खुर्ची? तुटलेली खुर्चीला खुर्ची म्हणतात का? मग तोडली कोणी? ती 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 उडी मारली त्या रोडावर असं आला. मग अशी होती खुर्ची चांगली होती. ती बी तोडची राम दे. नाही उडी सिंपल मार. ती अशी उडी मारली डायरेक्ट इथं लागलं आणि इथलं तुटलं ती आणि झोपलं खाली. तुम्हाला काय वाटलं? आमच्या घरात ना ड्रामा रोज असतो. तुम्हाला रोज व्हिडिओ काढून बघायला भेटतील. मी नाही. बघा कशा मस्त्या चालू आहेत. दे. नाही ती उद्योग करण्यात एक्सपर्ट आहे. मम्मी तू बघ सकाळी मला मारलं तेव्हा बघ काय झालं इथे. कुठं मारलंय मी? हा कुठं आहे? मारलंय का ते मी? नसताना मला मारले. कुठं मारलंय? काय नख मारलं की इथं. अजून दुखतंय मला. नको कुणाची वाढली होती मग हाताची? तुझी. नालाय कान. अरे बाया माहिती का मम्मी म्हणली ती हीच करत नाही, काय म्हणते त्याला, तुला प्रेमच करत नाही. आता बघ मी तुला मारलं लगेच मम्मीने घेतलं. कारण की हे बघा आग लाव्या कळीचा नारळ म्हणजे. हॅड